भाजपकडून मतदारांच्या मताची हत्या करण्यात आली असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय। 17 मशीन आम्हाला न सांगता बदलल्या, व्हिडिओ दाखवत रुपाली पाटलांनी हा आरोप केलेला आहे। अशा पद्धतीने निवडणूक जिंकणाऱ्यांना गिरी म्हणतात, दलालगिरी म्हणतात आणि मतदार लोकांचा हक्काच्या मताचा खून केलेली टोळी म्हणतात। हा लोकशाहीचा खून आहे। त्यामुळे ह्या प्रभाग 25 चा पराभव मान्यच नाही। ज्या मशीन आमच्याकडे आहेत त्या आल्याच नाहीत तर ते मतदान आम्ही मोजणार कसं? 13 तारखेला मी मशीन्स बदललेल्या आहेत। त्या मशीन बदलायच्या आधीच आम्हाला का नाही बोलवलं त्या सांगितल्या नाही। 14 ला सांगितलं नाही, 15 ला मतदानाच्या वेळी सांगितलं नाही आणि 16 ला टेबलावर आल्यावर आम्हाला कळतंय। बरं एक मशीन नाही हो, 17 मशीन्स, 17 मशीन्स। मग सांगा, भाजपच्या उमेदवाराचं जिंकणं तुम्ही लोक तरी मान्य करणार आहात का नाही? विश्राम भागाच्या जे युनिट आहे, जे डीसीपी रावले साहेब आहेत, त्या सगळ्या पोलिसांवर खरं कारवाई केली पाहिजे। सर्वसामान्य शिवसैनिक घड्याळाला कधीही मतदान करणार नाही असं महेंद्र थोरवेंनी म्हटलंय। रायगड जिल्हा परिषदेमध्ये ठाकरे गटाची राष्ट्रवादीसोबत युती झाल्यानं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी टीका केली। कितीही आघाड्या झाल्या तरी शिवसेना, भाजप आणि आरपीआयची महायुतीचाच भगवा फडकणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। उभाटाची जी काही राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे, ही आघाडी सर्वसामान्य असणारा, निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही। तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल, कारण ही विकली गेलेली उभाटा आहे। किती जरी त्या ठिकाणी आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल, एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो। आम्हाला फोडाफोडीची गरज नाही, स्वतःहून दिलेला पाठिंबा घेऊ नये का? प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलंय। केडीएमसी शिवसेनेनं फोडाफोडी केल्याच्या आरोपांवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही टीका केली। बाळासाहेब ठाकरेंना मानणारा नगरसेवक पाठिंबा देत असेल तर का घेऊ नये असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। आम्ही कशाला फोडाफोडीची गरज आहे मला सांगा? जर कोणी स्वतःहून येत असेल आणि स्वतःहून आल्यानंतर जर आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही का पाठिंबा द्यायचा नाही? शेवटी आमच्या बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जो नगरसेवक आहे तो आमच्यामध्ये येत असेल, दिघे साहेबांना मानणारा नगरसेवक आहे तो जर आमच्यात येत असेल, आम्ही का नाही म्हणणार आहे का? त्यांना परत पाठवणार का? मात्र मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे जे संपर्क ते कल्याण महापालिका क्षेत्रातील 2 नगरसेवक आहे। 11 पैकी ते 2 नगरसेवक खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना भेटलेले आहेत आणि भेटल्यानंतर काय ते प्रवेशच केला आमच्याबरोबर असं काही नाही हो। शेवटी चांगलं काम करणारा खासदार म्हणून पूर्ण देशामध्ये श्रीकांत शिंदेची ओळख आहे।